नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्याकरिता धरणे आंदोलन। SBC अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाज कल्याण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ व इतर ठिकाणी साखळी उपोषण व धरणे आंदोलन आज दिनांक 5 मार्च ते 9 मार्चपर्यंत सुरू करण्यात आले आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी महेश वडतकर यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील असंख्य महिला व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जय पद्मशाली जय मार्कंडे। आज पद्मशालीच्या समाजाच्या वतीने आज आम्ही SBCच्या मागण्यासाठी आज आम्ही इथे धरणे आंदोलन केलेले आहे। तर धरणे आंदोलन करण्याचं एकच कारण आहे की आज पद्मशाली समाजाच्या वतीने जो SBC मध्ये आम्ही जो येतो बोलल्या जातो, तर आज आमच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्णपणे मागण्या करण्यातच येत नाहीये। कारण की आज OBC समाज पण आलेला आहे, त्याच्यामध्येच आम्हाला SBC घेतलाय 2%, पण पहिले त्यांना OBC समाज घेतला जातो, त्याच्यानंतर SBCचा विचार केला जातो। त्याच्यामुळे आज आमचा पद्मशाली समाज एवढा शिक्षित आहे, उच्च शिक्षणावर पुढे गेलेला आहे आणि महिला वर्ग बंधू वर्ग सगळेजण आज पुढे जाऊन सुद्धा आज आम्ही शिक्षणामध्ये समाजाच्या SBCच्या ह्याच्यामधून आज आम्ही मागे पडून राहिले। पण आमची एकच मागणी आहे की जी SBCच्या लोकांना जे आम्ही जो पद्मशाली समाज आहेत आमचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार करण्यात यावा आणि आम्हाला सुद्धा SBCचं जे आहे ते पद आम्हाला देण्यात यावं। आणि मेन म्हणजे आमच्या समाजाचा एक आश्रम सुद्धा नाहीये जे गरजेचं आहे, तर आश्रमशाळा सुद्धा आज आम्हाला पद्मशाली समाजाची असणं गरजेचं आहे। आणि SBCचं जे आता OBCच्या समाजाचे सगळ्या समाजाचे लोक आज राजकारणामध्ये आहे, पण SBC समाजाचा एकही माणूस आज राजकारणामध्ये पोहोचलेला नाहीये। आज आमच्या महिला सुद्धा पद्मशाली समाजाचा खूप शिक्षित आहे, मग पद्मशाली समाजाच्या महिला सुद्धा या राजकारणामध्ये येऊ शकतात, काही शिक्षित झालेलं आहे, तर आम्हाला सुद्धा तिथं एक समाजामध्ये SBCच्या नावाने राजकारणामध्ये एक सुद्धा पद देण्यात यावं, हीच आमची आज सगळ्यांची मागणी आहे। त्याच्यामुळे आज आम्ही इथे धरणे आंदोलन केलं आहे आणि कलेक्टर साहेबांना आज आम्ही निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज ज्या संपूर्ण समाज बांधवांनी आमच्या पद्मशाली समाज बांधवांनी एकत्र येऊन इथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आणि तेच कारण आम्ही आज शेवटपर्यंत ठेवणार आहे, कारण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे। कारण की आज आमच्या SBC समाजाच्या मागे पूर्ण समाज, कारण SBC मध्ये बरेच समाज पडतात, पण आज पद्मशाली समाज आज आम्ही पुढे आलेला आहे। कारण की हे धरणे आंदोलन आम्ही केले नाही तर आज आमचा समाज असाच मागे राहील। कारण की प्रत्येक वेळेला समाज जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा पद्मशाली समाजापर्यंत सगळेजण पोहोचतात, तुम्ही निवडून द्या म्हणून, पण जोपर्यंत त्या समाजाचा विचार मग पुढे का केला जात नाही यासाठी आज आम्ही आज धरणे आंदोलन केलेले आहे। हे जे 2% राखीव मध्ये आहे आमचा जो समाज आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये तर ठीक आहे, एखाद दोन पोहोचतं आमचं ऑफिसर म्हणून, पण केंद्र सरकारमध्ये तर अजिबात या समाजाला आमच्या 2% राखीव मध्ये काहीही उपयोग नाहीये। म्हणून आज धरणे आंदोलन आम्ही स्वीकारलेलं आहे की आमच्या समाजासाठी स्पेशल असं 2% राखीव तरी सरकारने दिलं पाहिजे, म्हणजे आमचा समाज एक उत्स्फूर्त असं काम करेल ना काहीतरी। कारण समाज आमचा खूप गरीब आहे, दुबळा आहे, दीन आहे, त्याच्यासाठी सरकारने ह्या काहीतरी आमच्या सरकारने आम्हाला 2% राखीव द्यावं आणि आमचं तरक्की करावं अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून हे धरणे आंदोलन आम्ही स्वीकारलेलं आहे, साखळी उपोषण आम्ही करू आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अजून निषेध करून जाहीर आम्ही सगळेजण रस्त्यावरती आंदोलन करण्यासाठी, महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, सगळेजण आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। आरक्षणाच्या निमित्तानं आज आम्ही 2 तासाचं साखळी उपोषण या ठिकाणी आरंभलेलं आहे। त्या बाबतीत आमच्या मागण्यांचं निवेदन आदरणीय RDC साहेबांना दिलेलं आहे आता। आणि SBCचं जे 2% आरक्षण आहे ते गेली 30 वर्षापासून रखडलेलं आहे। सरकारनं आम्हाला 2% आरक्षण दिलेलं आहे, पण परिपूर्ण आरक्षण आम्हाला मिळालेले नाही। तर आमची अशी इच्छा आहे की स्वतंत्र 2% जर आरक्षण आम्हाला दिलं तर त्याचे सगळे फायदे आमच्या समाजाला मिळू शकतील। उदाहरणादाखल सांगायचं असेल तर मेडिकल इंजिनिअरिंगच्या जागेमध्ये आम्हाला स्वतंत्र आरक्षण असल्यामुळं आमच्या जागा पूर्णपणे भरल्या जात नाहीत।
आणि मेडिकलच्या जागेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ओबीसी मधूनच आम्हाला ते दिल्या जातात आणि महाराष्ट्रामधून सुद्धा स्पेशल एसबीसीच्या जागा भरल्या जात नाहीत. त्यामुळे आमचे अनेक विद्यार्थी जास्त मार्क असून सुद्धा बऱ्याच वेळेस मागे राहतात. ही एक फार मोठी खंत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मूळच्या ओबीसी प्रवर्गामधून आलेले 2% आहोत. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण दिल्यामुळे 52% पर्यंत जातो, पण आम्ही मुळात 19% मधलेच आहोत. त्यामुळे तिकडे 17 करून आम्हाला जर 2% सरकार मार्फत जर आमच्यावर उपकार केले तर आमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. याशिवाय आर्थिक विकास महामंडळ सुद्धा सरकारनं आम्हाला दिलेलं आहे. आमच्या एसबीसीला ते दिलं तर आमचे काही विद्यार्थी जे आहेत ते उद्योगधंदा करून पुढे जाऊ शकतील. याशिवाय आश्रमशाळा दिल्या गेल्या पाहिजेत आम्हाला, तर आमचं विद्यार्थी शिकतील. आणि स्कॉलरशिप फ्रीशिप सुद्धा आम्हाला वेळेवर दिली गेली पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा आम्हाला वेळेवर दिले गेले पाहिजे. त्यामधून आमच्या विद्यार्थ्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये. आणि मुळातच पद्मशाली समाज आणि एसबीसी प्रवर्ग कष्टकरी आहे. यांच्याकडे उपजीविकेचं कुठलंही साधन नाही, शेती नाहीये, व्यवसाय नाहीये, मोलमजुरी करणे किंवा लेकरं जर शिकली तरच ते पुढे जाऊ शकतील. वारी हत्याकांडानंतर महाराष्ट्रामध्ये एसबीसी आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. जवळपास 25 वर्ष झालेलं आहे. 25 ते 30 वर्षे एसबीसी आरक्षण 2% लागू केल्यानंतरही आताही पर्यंत अंमलबजावणी त्याची होत नाही. त्याच्या निषेधार्थ आज एसबीसी मधलं प्रमुख जात, या महाराष्ट्रामध्ये जी एसबीसी मध्ये प्रमुख जात पद्मशाली समाज आहे. या महाराष्ट्रामध्ये पद्मशाली समाज जवळपास 1 कोटी पद्मशाली समाज असताना 2% आरक्षण एसबीसी साठी लागू झालेला होता. परंतु मेडिकल कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एसबीसीचे जे 2% आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. आमचे समाज बांधव, आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं अनोत नुकसान होत आहे. त्याचा शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही समाज बांधवाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांच्या समोर धरणे आंदोलन चालू आहे. त्याला सपोर्ट म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलो की बाबा ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एसबीसी साठी 2% आरक्षण तुम्ही 30 वर्ष झालं लागू करून अंमलबजावणी होत नाही, परंतु परवा ब्राह्मणवाद्यांना खुश करण्यासाठी जे 10% तुम्ही आरक्षण लागू केला त्याची तात्काळ अंमलबजावणी होते. मग आम्ही तर ओरिजिनल मागासवर्गीय आहोत, विशेष मागासवर्गीय आहोत आणि महाराष्ट्र शासनाने 2% आरक्षण झाल्यानंतर GR काढल्यानंतरही 30 वर्ष झालं त्याची अंमलबजावणी होत नाही. मग ते शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन, आता धरणे आंदोलन आहेत. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज बांधवांचं जनजागृती करणार आहोत आणि मंत्रालयावर एक मोर्चा काढणार आहोत. विशेष मागास प्रवर्ग पद्मशाली समाज हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात असून 1994 ला नागपूर येथे जे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मंत्रिमंडळात तेव्हा आम्ही गोवारी जे समाज आहे त्यांनी जेव्हा त्यांच्या मागण्याकरता जर गेले असता त्या ठिकाणी त्यांना जे त्या ठिकाणी आरक्षण मिळालं त्यांच्यासहित आम्हालाही 2% आरक्षण मिळालेलं आहे. पण त्या 2% आरक्षणामध्ये आमच्या समाजाचं काय आजपर्यंत कोणतं समाधान झालेलं नाही. आज आमच्या जे एकूण 9 मागण्या ज्या आहेत पुणे येथे आमचे सुरेश पद्मशाली यांच्या नेतृत्वाखाली जे समाज कल्याण संचालनालयापुढे जे धरणे आंदोलन त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि उद्यापासून प्रत्येक महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये जे धरणे आंदोलन घेणार आहोत त्याच्यामध्ये आमच्या 9 मागण्या ज्या आहेत त्या आमच्या 9 मागण्या जे पत्रकामध्ये आहेत तुम्हाला सविस्तर त्या पत्रक तुम्हाला मी देऊन टाकतो. त्याच्यामध्ये आज बघा इतर NT, VGNT आणि इतर ST समाजाला जे आरक्षण आहे आज आमच्याही समाजाला वाटते की आमचा समाज आज कष्टकरी समाज, शांतताप्रिय समाज, आज आम्ही 1980 पासून आमच्या समाजाकरता आम्ही मागण्या मागत आहोत, आमच्या समाजाकरता आरक्षण मागत आहोत. पण हे इतरचे शासन जे आहे आमच्या समाजाला जे आहे एक दिशाभूल करीत आहे. त्याच्याकरता आज जरी आम्ही इथपर्यंत आलोत पण पुढील भविष्य आमच्या मुलांचं जे अंधारात आहे असं आम्हाला वाटत आहे. आज आमच्या मुलं
आज नांदेडला बाहेर गावातून संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून लोक नांदेडला शिक्षणाकरता येतात, त्यांना वसतिगृह नाहीत. आज तालुक्याला तांड्याला जसे त्या आश्रमशाळा आहेत तसे आमच्या समाजाकरता आश्रमशाळा मिळावं अशा विविध आमच्या 9 मागण्या आहेत. अशा मागण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा आज धरणे आंदोलन चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आमचा समाज शांतताप्रिय आणि कष्टकरी समाज हे संपूर्ण मागण्या झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जर आम्हाला असं वाटत असेल की आमच्या मागण्या कुठेतरी मान्य होत असतील तर हे आमचं धरणे आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रापासून तर देशभर पातळीवर हे तीव्र आंदोलन या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मी सांगतो.